नमस्कार. आजकाल एक मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे. बिझनेस, बिझनेस आणि बिझनेस आणि त्या पलीकडे जाऊन युवा उद्योजक, मराठी उद्योजक. हे सगळे व्हिडिओज बघून, मोटिवेशनल, इन्स्पायरेशनल व्हिडिओज बघून, रील्स बघून, लोकांचं सक्सेस बघून, लोकांच्या गाड्या, बंगल्या, लाईफस्टाईल बघून प्रत्येकजण बिझनेस करण्याचा मार्ग शोधतोय. प्रत्येक जणाला असं वाटतं की आपण शिक्षणात काय राहिले, आपण बिझनेस केला पाहिजे. त्यासाठी बिझनेस करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरून आईवडिलांकडून एक फंड घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो फंड घेऊन तो बिझनेसमध्ये लावला जातोय विदाऊट एनी एक्सपिरियन्स. कुठल्याही ठिकाणी जाऊन तो काहीच एक्सपिरियन्स घेत नाही. फक्त त्याला एवढं कळतं की एवढा फंड लागतो, हा फंड ॲड केल्यानंतर आपण खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळं असं नाही आहे मित्रांनो. बिझनेस करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात. सर्वप्रथम आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे आणि कुठली गोष्ट करायची आणि कुठला बिझनेस करायचं हे सेट पाहिजे. त्या धंद्यामध्ये जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. त्या धंद्याचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण काही वर्ष घातले पाहिजेत. त्यानंतर त्या बिझनेसचे इथिक्स समजले पाहिजेत. प्रॉफिट किती होतो, लॉस किती होतो आणि प्रॉफिट झाला तर काय होऊ शकतं आणि लॉस झाला तर सहन करण्याची क्षमता आपली कुठंपर्यंत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण धंद्यामध्ये उतरलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येकांना एवढंच म्हणणं आहे माझं की आपल्या आईवडिलांचे कष्टाचे पैसे घालवू नका. बिझनेस करण्यासाठी संपूर्ण विचार करा, संपूर्ण नॉलेज घ्या आणि त्यावेळेसच बिझनेसमध्ये पाऊल ठेवा. धन्यवाद.